नमस्ते, मी स्नेहल दर्पणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बात. शेतकऱ्यांनी शेतातील अतिक्रमणे थांबवून सहकार्याने पाणंद रस्ते पूर्ण करावेत असे आवाहन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिर टप्पा 1 चा शुभारंभ कागल तालुक्यातील सिद्धनेरली येथे अत्यंत उत्साहात पार पडला. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते फीत कापून या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना मंत्री म्हणाले, बळीराजा पाणंद रस्ता योजनेअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सर्व गावांमधील रस्ते यांत्रिकीकरणातून खुले केले जात आहेत आणि येत्या 2 वर्षात ही कामे पूर्ण होईल. यावेळी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व आधुनिक शेती अवजारांचे वाटप करण्यात आले. तसेच HPV लसीकरण मोहिमेच्या स्टॉल्सचे अनावरण करून मान्यवरांनी विविध विभागांच्या स्टॉल्सना भेटी दिल्या. या प्रसंगी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले की ग्रामीण भागातील नागरिक अनेकदा डिजिटल साक्षर नसल्याने त्यांना eKYC सारख्या प्रक्रियेत अडचणी येतात. अशावेळी प्रशासनाने केवळ औपचारिकता न पाळता लोकांचे प्रबोधन करावे आणि जागोजागी सुविधा निर्माण करून त्यांच्या अडचणी सोडवाव्यात. रेशन दुकानांवरील बोटांचे ठसे मशीनवर न उमटल्याने धान्य मिळण्यास होणारा त्रास दूर करून प्रत्येक लाभार्थ्यांचे 100% समाधान अशा शिबिरातून करावे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. कागल मतदारसंघात प्रधानमंत्री सूर्यघर योजनेला गती देऊन येत्या वर्षात प्रत्येक घरात सौर प्रकल्प राबवून 0 वीज बिल करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेती उत्पादनात वाढ होत असल्याचा संदर्भ देत त्यांनी ऊस उत्पादन वाढल्याने कारखाने अधिक काळ चालतील आणि त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी येईल असेही नमूद केले. या सोहळ्यात पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी महाराजस्व अभियानाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की नागरिकांना तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी वारंवार चक्रा माराव्या लागू नयेत, हाच या अभियानाचा मुख्य हेतू आहे. पुढील महिनाभर या माध्यमातून विविध दाखले आणि योजनांचे लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवले जातील असे सांगून त्यांनी गावकऱ्यांना शाश्वत स्वच्छता आणि वृक्ष लागवडींचा मंत्र दिला. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शासन आपल्या दारीच्या धर्तीवर प्रशासन स्वतः लोकांपर्यंत पोहोचत असल्याची ग्वाही दिली. तर समरजित घाटगे यांनी सरकारी योजना सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचे महाराजस्व शिबिर हे सर्वात प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी प्रास्ताविकातून शिबिराच्या आयोजनांमागची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना विविध योजनांचे वाटप करण्यात आले. या शिबिरास अंबरीश सिंग घाटगे, प्रांताधिकारी प्रसाद चौगले, जिल्हा परिषद सदस्य सुयेशा घाटगे, पंचायत समिती सभापती सुवर्णा पाटील आणि उपसभापती इंद्रजित पाटील, दिनकर वाडकर गुरुजी, सरपंच तथा प्रशासक दत्तात्रय पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, गट विकास अधिकारी, सिद्धनेरली मंडळातील सर्व गावांचे सरपंच आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या अभियानामुळे सिद्धनेरली आणि परिसरातील नागरिकांना एकाच छताखाली सर्व शासकीय सेवा उपलब्ध झाल्या आहेत. याने अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.